ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण 30 डिग्री 60 डिग्रीच्या व्हॅल्यू कशा काढायच्या हे बघितलेलं आहे. इथून पुढचा पार्ट थोडासा वेगळा आहे. काल आपण कसं बघितलं 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. Opposite side of 30 degree half of hypotenuse. Opposite side of 60 degree √3/2 into hypotenuse. हे तुम्हाला पाठवलं ना 45 45 90 डिग्री थेरम. Opposite side of 45 degree 1/√2 of hypotenuse. हे स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आणि तो तुम्ही लिहूनच घ्यायचं तर ते लक्षात येणार. ठीक आहे. आज आपण फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 45 डिग्री एक्सरसाइज 2.1 मध्ये हा क्वेश्चन आहे. पहिल्याच क्वेश्चन मधला 3 मार्काला पडतो. मग काही टाकलं तर तुम्हाला त्या डेफिनेशन पार्ट पाहिजे. साइन थिटाची व्हॅल्यू y असते, कॉस थिटाची x असते, टॅन थिटा y बाय x असतो, कॉट थिटा x बाय y असतो. हे पार्ट पाहिजे तुम्हाला. तर हे काही अवघड येणार नाही. मी आता 45 डिग्रीचा अँगल काढणार. त्यासाठी एक सर्कल काढतो. थोडासा मोठा आकडा आहे. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हा इथं 45 डिग्रीचा अँगल तयार होतो. 45 डिग्री. ओके 45 डिग्री. त्याच्यानंतर हा पीएम परपेंडिक्युलर टाकायचा. काय टाकायचा? पीएम परपेंडिक्युलर. ओ सेंटर आहे. ओएम ची व्हॅल्यू x, पीएम ची व्हॅल्यू y. हा 45 मध्ये सेंटर अँगल पण किती असणार? 45 45 45 90 डिग्री थेरम. कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल. ही डायग्राम काढताना मागची डायग्राम जी तुम्ही 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीला वापरली होती तीच डायग्राम इथे काढायची. ओके. आणि परपेंडिक्युलर टाकताना कुठल्या ऍक्सिसवर टाकायचा? एक्स ऍक्सिस. आता जी थेरी मागे लिहिलेली आहे तीच इथे तुम्ही परत रिपीट करायची. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल विथ सेंटर ओ. विथ सेंटर ओ. सेंटर ओ. त्यामुळे ओपी इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1. OP ची व्हॅल्यू 1 येते. Let pxy be any point on circle. Be any point on circle. हे काय तुम्ही डायग्राम मध्ये बघून जरी इन्फॉर्मेशन लिहिली तरी चालतं. एक 4-5 वेळी इन्फॉर्मेशन द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला. लेंथ ऑफ ओएम तुमच्या लँग्वेज मध्ये द्या. असं काही नाही की ह्याच्यामध्ये दिलं पाहिजे. लेंथ ऑफ ओएम एक्स अँड लेंथ ऑफ पीएम वाय. हा आता काय आहे? नाव मेजर ऑफ अँगल एक्स ओ पी इज इक्वल टू थीटा. सेंटर अँगल किती आहे? 45. वी ड्रॉ पीएम इज परपेंडिक्युलर टू ओ एक्स. पीएम कुणावर परपेंडिक्युलर पडायचं? एक्स एक्सिस वर किंवा ओ एक्स वर. अँड इन ट्रायंगल पीएमओ मेजर ऑफ अँगल ओ 45, मेजर ऑफ अँगल P 45 आणि मेजर ऑफ अँगल M 90. डायग्राम मध्ये बघा ना 45 45 90 डिग्री थेरम बाय युजिंग. आता लेट pxy पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे. बाय युजिंग 45 45 90 डिग्री थेरम. 45 45 90 डिग्री थेरम. आता काल आपण 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम बघितला. आज आपण 45 45 90 डिग्री थेरम बघणार आहे. कालचा व्हिडिओ बघा तुम्ही. काल 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री दिलाय. आज 45 45 90. 45 45 90 मध्ये अपोजिट साइड ऑफ 45 1/√2 इंटू हायपोटेन्यूस असते. 1/√2 इंटू हायपोटेन्यूस. का तुम्हाला सांगतो आता? कारण एकच अँगल आहे 45 डिग्री आणि 1/√2 इंटू हायपोटेन्यूस. मग इथं अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री, अपोजिट साइड of 45 degree is equal to PM is equal to 1/√2 into hypotenuse. पण आता इथं प्रॉब्लेम्स काय आहेत मला सांगतो. PM पण अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री आहे. OM पण. मग मी असं म्हणू शकतो PM अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री 1/√2 into hypotenuse दोन्ही पण साइड OM आणि PM. लेंथ ऑफ OM आणि लेंथ ऑफ PM दोन्ही पण अपोजिट 45 आहे. त्यामुळे 1/√2 OP म्हणजे x इज इक्वल टू y इज इक्वल टू 1/√2. आणि OM ची व्हॅल्यू x आहे, PM ची व्हॅल्यू y आहे. दोन्ही पण 45 चे अपोजिट आहेत. त्यामुळे 1/√2 इंटू OP म्हणजे 7. x is equal to y is equal to 1/2. Thus
x इज इक्वल टू 1/2 आणि y इज इक्वल टू 1/2. कारण दोन्ही पण अपोजिट साइड ऑफ 45 आहेत. त्यामुळे x ची पण व्हॅल्यू 1/2 येते आणि y ची पण व्हॅल्यू 1/2 येते. कारण दोन्ही साइड्स आहेत ते अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री, त्यामुळे x ची आणि y ची व्हॅल्यू काय ते सेम येते. आता हे मला पुसायला लागेल. हे स्क्रीनशॉट मारून तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला ते थेरम आलेच पाहिजे. ते 10th ला झालेले आहेत, 9th ला 10th ला. ओके. आता जशी थिअरी तुम्ही 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीला वापरलेली आहे तशीच 45 च्या बाबतीत वापरायची. आता इकडे असतात बट PXY लाइज ऑन फर्स्ट क्वाड्रंट. PXY कुठं आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. त्यामुळं therefore x is positive and y is positive. दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतात फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे. x पण काय येतो पॉझिटिव्ह आणि y पण काय येतो पॉझिटिव्ह. x ची व्हॅल्यू किती आहे? थेरम प्रमाणे 1/√2 आणि y ची पण व्हॅल्यू 1/2. x is equal to 1/√2 and y is equal to 1/2. By using definition of trigonometric function. By using definition of trigonometric function. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये साइन थीटा काय सांगितलं आहे आपण? साइन 45 थीटा इज इक्वल टू 45. त्या आधीच सांगितलं मेजर ऑफ अँगल XOP इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू 45. त्यामुळे साइन 45. पण साइन थीटा काय असतो? y आणि y ची व्हॅल्यू काय? 1/2. तयार बघा तुम्ही टेबल मध्ये तुम्ही 8वी 9वी 10वीला बघितलं असेल. साइन 45 1/2 असतो. cos थीटा is equal to cos 45 is equal to x is equal to 1/2. Therefore cos 45 is equal to 1/2. Tan theta is equal to tan 45 is equal to y by x is equal to 1/2 by 1/2. 1/2 1/2 cancels once. Tan 45 is equal to 1. Cot 45, cot theta is equal to cot 45 is equal to x by 1. Then 1/2 by 1/2 is equal to 1. Then cot 45 is equal to 1. काही नाही, असं सर्व जा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स येणार नाही. अजून दोन राहिले. कुठले? सेक. Sec theta is equal to sec 45 is equal to 1 by x is equal to 1 by x किती? 1 by 1/2 is equal to √2. तर sec 45 is equal to √2. आणि कोण राहिलं? cosec theta is equal to cosec 45 is equal to 1 by y is equal to 1 by 1/2. हा √2 आला is equal to √2. Therefore cosec 45 is equal to √2. समजलं? कालच्या सारखंच आहे, फक्त आज मी 45 डिग्री घेतलेला आहे. 45 डिग्री साठी 45 45 90 उलट सोपा आहे. 45 45 90 डिग्री करून, कारण एक्स आणि वाय दोन्ही एकदम मिळतात. एक्स आणि वाय काय मिळतात? दोन्ही एकदम. डेफिनेशन ऑफ ट्रिगो वापरायचं आहे. इथपर्यंत लिहून घ्या. आता परत एकदा बघा, आहे तसंच आहे. सेंटर अँगल 45 काढायचा आहे. हा परपेंडिक्युलर टाकला की हा 90 होणार. 45 90 आणि राहिलेला किती होणार? 45. तेच म्हणतोय मी, कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल विथ सेंटर O. स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये सेंटर O काढायचा. OP इज इक्वल टू रेडियस R इज इक्वल टू 1. लेट PXY बी द एनी पॉइंट ऑन सर्कल. OM बरोबर x, PM बरोबर y. Measure of angle XOP is equal to 45. We draw PM is perpendicular to OX. And triangle PMO, angle O, angle P, angle pancha, 45, 45, 90 degree. By using 45, 45, 90 degree theorem, opposite side of 45 degree,
1 by root 2 into hypotenuse, length of OM, length of PM is equal to 1 by root 2 into hypotenuse OP. OP is equal to R is equal to 1, त्यामुळे 1 by root 2 येणार. But PXY lies on first quadrants, X positive, Y positive, X over 1 by root 2, Y over 1 by root 2 by using definition of trigonometry. Function sin theta Y, Y ची value, theta 45, cos theta X, definition part पाहिजे, tan theta Y by X, cot theta X by Y, sec theta 1 by X, आणि cosec theta 1 by Y. हे लिहून घ्या. समजलं? आता ह्याच्याबरोबर तुम्हाला किती पण व्हॅल्यू काढायला समजेल, काही प्रॉब्लेम्स नाही. तुम्ही 30 आता कुठल्या कुठल्या व्हॅल्यू तुम्ही बघितल्या? 0 मागच्या लेक्चरला 0, 90, 180, 270, 360, 30 आणि 60 आणि आज 45. आता आपण ह्या सगळ्या पहिल्या क्वाड्रंट मधल्या बघितल्या. आता आपण इकडच्या क्वाड्रंट मध्ये बघूया. 135 बघूया. 135 अतिशय इंटरेस्टिंग आहे. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ द व्हॅल्यू ऑफ 135. आता 135 हा डायग्राम मध्ये फक्त दाखवणं गरजेचं आहे. डायग्राम काढता आली पाहिजे तुम्हाला. आता हा किती असतो? 90 असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार 135. लक्ष द्या. हे आहे क्वेश्चन म्हणजे असाच क्वेश्चन असतो 3 मार्काला. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ द व्हॅल्यू ऑफ 135. हा तुमचा सर्कल स्टँडर्ड युनिट सर्कल. वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस. हा 90 आणि प्लस 45 म्हणजे हा 135. हा काय होणार आहे? 135 XOA. हा आता प्रश्न परपेंडिक्युलर रूट टाकायचा. जवळ पडतोय म्हणून वाय ऍक्सिस टाकायचं नाही. रूल्सच आहे. परपेंडिक्युलर टाकताना कुठल्या ऍक्सिसवर टाकायचं म्हणून सांगितलंय मी? एक्स ऍक्सिसवर. हे नेहमी लक्षात घ्या. परपेंडिक्युलर टाकताना आपण एक्स ऍक्सिसवरच टाकायचा. PM OM X PM Y. हा 90 आहे म्हणजे हा किती असणार? हा 135 आहे. राहिलेला किती असणार? 45 का? हा 135 आणि हा 45 काय असणार? तर स्ट्रेट अँगल किती असतो? 180 चा. 180 मायनस 135 45. त्यामुळे लक्षात हा 45 का असणार? कारण 135 प्लस 45 इज इक्वल टू 180. 180 स्ट्रेट अँगल असतो त्यामुळे तो 145 असतो. आणि परपेंडिक्युलर टाकताना एक्स ऍक्सिस वरच टाकायचा. मी तुम्हाला काय सांगितलं? परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस वर टाकायचं, वाय ऍक्सिस वर टाकायचं नाही. का म्हणून विचारायचं नाही. परपेंडिक्युलर टाकताना एक्स ऍक्सिस वर टाकायचं. जेवताना आपण उजव्या हाताने जेवतो, डाव्या हाताने जेवतो का? नाही. का म्हणून विचारायचं नाही. रूल्स आहेत तसा मॅथ्स मध्ये. परपेंडिक्युलर टाकताना एक्स ऍक्सिस वरच टाकायचा. त्यामुळे OM इक्वल टू X, PM इक्वल टू R. कन्सिडर स्टँडर्ड रूल सर्कल सेंटर हो. OP इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू R इज इक्वल टू 1. OP is equal to radius is equal to R is equal to 1. Let PXY be the any point on circles. हा PXY हा any point on circle आहे. 135 पॉइंट ठरवले. OM is equal to X, PM is equal to Y. Measure of angle XOP 135. तुम्ही मोजा ना measure of angle XOP 135. We draw PM is perpendicular to OX dash. हा महत्वाचा पॉइंट आहे. PM इकडे परपेंडिक्युलर टाकला निगेटिव्ह X ऍक्सिस. त्यामुळे मी इथे एक्स डॅश असते. PM is perpendicular to X dash. ट्रायंगल PM हो, मेजर ऑफ अँगल हो 45, मेजर ऑफ अँगल P हा 45 आहे ना, आणि M नेहमी 90 असतं. बायोलॉजी 45 90 डिग्री. अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू 1 बाय रूट 2 इंटू हायपोटेन्यूज. आपण इथं अपोजिट ऑफ साइड 45 कोण आहे? OM आणि PM दोन्हींची व्हॅल्यू सेम असणार. Length of OM is equal to length of PM is equal to 1 by root 2 into OP. Hypotenuse तुमचा OP आहे. OP म्हणजेच R म्हणजेच 1. Standard unit circle. X is equal to Y is equal to 1 by root 2. Thus X बरोबर 1 by root 2 आणि Y बरोबर 1 by root 2. त्याच व्हॅल्यू. But PXY lies on
सेकंड क्वाड्रंट हा शब्द बदलणार, तर PXY तर सेकंड क्वाड्रंट मध्ये आलेला आहे. PXY लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मधला पॉईंट कसा असतो? इकडचा प्लस प्लस आणि इकडचा मायनस प्लस. सेकंड क्वाड्रंट एक्स इज निगेटिव्ह अँड वाय इज पॉझिटिव्ह. त्यामुळे एक्स निगेटिव्ह 1/√2. जरी तुमचा आन्सर 1/√2 आला असेल तर सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स निगेटिव्ह असतो आणि वाय काय असतो? पॉझिटिव्ह. बाय युजिंग डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेफिनेशन्स वापरून आपल्याला 135 ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता इकडे लक्ष. sin थीटा is equal to sin 135 is equal to y is equal to 1/√2. त्यामुळे sin 135 is equal to 1/√2. आणि sin दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये काय असतं? पॉझिटिव्ह. तुम्हाला सांगितलंय मी पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल सगळेचे सगळे पॉझिटिव्ह असतात. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट. चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक. ऍड शुगर टू कॉफी. ऍड शुगर टू कॉफी. देन कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 135 इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू -1/√2. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो. हो मी आधी सांगितले तुम्हाला साइन आणि कोसेक दोनच पॉझिटिव्ह येणार. कॉस काय येणार तिथं? निगेटिव्ह. डेफिनेशन प्रमाणे 135 ची व्हॅल्यू 135 ची व्हॅल्यू आपण फाइंड करतोय. tan 135 tan theta is equal to tan 135 is equal to y by x. y किती आहे? सॉरी y 1/√2 and x -1/√2 is equal to -1. Then tan 135 is equal to -1. Cot theta is equal to cot 135 is equal to x by y is equal to -1/2 by 1/√2 is equal to -1. 1/√2 cancel ना, -1 होणार. cot 135 is equal to -. अजून दोन राहिले कुठल्या? सेक आणि कोसेक. सेक 135 is equal to 1 by x is equal to 1 by -1/√2 is equal to -2. त्यामुळे सेक 135 किती असते? -2. आता लास्ट कोसेक. कोसेक 135 is equal to 1 by y is equal to 1 by 1/√2. हा √2 वर जाणार is equal to 2. कोसेक 135 135 is equal to 2. संपला. हा दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये कोण? ऍड शुगर टू कॉफी किंवा ऑल एसटी कंडक्टर. साइन यांच्या विरोधात पहिले दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात. साइन आणि कोसेक. साइन एक पॉझिटिव्ह आले, कोसेक एक पॉझिटिव्ह. बाकी सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह आलेले आहेत. हेच महत्वाचं आहे. समजलं? लिहून घ्या. काही अवघड नाही. उद्या आपण पुढचा पार्ट बघूया. 100 च्या वरच्या व्हॅल्यू 120 120 150 210 225 315 313 -60 -20 -120 ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण पुढच्या लेक्चरला बघायचे.